नमस्कार. यशवंत महाविद्यालय आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 एप्रिल ते 3 जून या काळात राबविण्यात आलेल्या कोरोना काळातील कविता वाचन या उपक्रमाचा आस्वाद घेत असताना अनेक मान्यवर कवी कवयित्री यांनी आपल्या वेगवेगळ्या विषयावरील कविता आपल्यासमोर सादर केल्या. या उपक्रमाचा समारोप होऊन फार काळ गेला नसला तरीही फार चुकल्यासारखं वाटतं आहे. असं या उपक्रमाने काय दिलं अशा ज्यावेळी मी विचार करते त्यावेळी असं जाणवतं की या कवितांचा आनंद घेत असताना कवितांविषयीची रुची निर्माण झाली. कविता या मानवी मनातील उत्कट भाव मांडण्याचं काम करत असतात, पण हे भाव जाणीवेतून किंवा अनुभवातून आलेले असतात आणि त्यासाठी समाजात डोळसपणे वावरावं लागतं ही जाण या उपक्रमामुळे मिळाली. या उपक्रमातील कविता ऐकत असताना समाजातील दुःख, वेदना, प्रश्न यांवर प्रकाश टाकताना कवी नेमका काय विचार करतो तर रसिकांनी किंवा श्रोत्यांनी आपल्या कवितांचा आशय समजून घ्यावा आणि त्यावरती विचार करावा हा उद्देश त्यामागे असतो हेही कळलं आणि त्यासाठी कविता संग्रह विकत घेऊन वाचण्याची इच्छा होते. खरं सांगायचं तर या उपक्रमातील काही कविता या वास्तववादी आणि मार्मिक होत्या, पण त्या ऐकल्यानंतर काही प्रश्न मनपटलावर उमटले. त्या कवींना कशा स्फुरल्या असतील? अशी कुठली घटना, कुठला प्रसंग त्यांनी अनुभवला म्हणून ती प्रखरपणे कवितेत शब्दरूपात उतरली असेल? मानवी मनातील उत्कट भाव मांडण्याचं काम कसं करतात? अशाच काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी कवी कवयित्री यांना भेटण्याची इच्छा होते. या उपक्रमाने काय दिलं तर समाजभान दिलं. मानव म्हणून समृद्ध होणं गरजेचं असतं ही जाणही दिली. मानवी आंतरिक गाभ्यात डोकावण्याची दृष्टी या उपक्रमामुळे मिळाली. कविता ही ठरवून लिहिली जात नाही तर ती आतून यावी लागते आणि त्यासाठी संवेदनशील असणं गरजेचं असतं. तीव्र संवेदनेतून ती आकाराला येते. त्यासाठी निरंतर वाचत राहिलं पाहिजे. निरीक्षण करण्याची क्षमता तुम्हाला अंगीकारता आली पाहिजे ही जाणही या उपक्रमामुळे मिळाली. समाजात वावरत असताना कुठे काय दडलंय हे हेरण्याची कला तुम्हाला अंगीकारता आली पाहिजे हेही या उपक्रमामुळे कळलं. अशाच काही जाण देणाऱ्या आणि दुःख विशद करणाऱ्या कवितांवरील अभिप्राय नोंदवण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. या उपक्रमातील बऱ्याच कविता या वास्तववादी आणि मार्मिक होत्या. अशाच 2 कवयित्री आणि 1 कवीची निवड मी या ठिकाणी केली आहे. माझ्या पहिल्या कवयित्री आहेत सारिका उबाळे परळकर, दुसऱ्या कवयित्री आहेत डॉक्टर अनुजा जोशी आणि माझे तिसरे कवी आहेत अजय कांडरसे. खरं तर या 3ही कवी कवयित्रींनी आपल्या कवितांमधून स्त्रीदुःख, स्त्रीवेदना मांडण्याचं काम अतिशय सुंदर पद्धतीने केलं आहे, पण प्रत्येक कविता काही ना काहीतरी वेगळं सांगते. अशीच एक कविता आहे डॉक्टर सारिका उबाळे परळकर मॅडमची, सुचिरभूत नावाची. सुचिरभूत या शब्दाचा अर्थ काय तर तुम्ही असं म्हणाल की सुचिरभूत म्हणजे शुद्धीकरण असा त्याचा अर्थ होतो. शुद्धीकरणाचा आणि स्त्रियांचा काय संबंध तर शुद्धीकरणाचा आणि स्त्रियांचा फार जवळचा संबंध आहे असं मला वाटतं. कारण स्त्रिया ह्या सकाळी उठून आपल्या घराची साफसफाई करत असतात, घर झाडतात, अंगण झाडतात, सडा टाकतात, रांगोळी काढतात, पण हे करत असताना ते आपल्या घराची एक प्रकारे शुद्धी करत असतात आणि हाच आशय सुरुवातीच्या काही ओळींमधून या ठिकाणी मॅडमने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण पुढे कवयित्री असं म्हणतात की केवळ आपण राहतो त्या जागेची किंवा आपल्या घराची शुद्धी करून चालणार नाही, तर स्त्रियांनी आपल्या विचारांची शुद्धी करण्याची गरज आहे. कारण आपण आजही समाजामध्ये पाहतो की रूढी, रीती, रिवाज, परंपरेतून चालत आलेले विचार घेऊन स्त्री आजही आपलं आयुष्य जगते आहे. पुरुषी प्रधान अधिपत्याखाली ती आपलं आयुष्य जगते आहे आणि यातून बाहेर पडण्याची ही खरी वेळ आहे. आपण समाजात अनेक वेळा असं पाहतो की एखादी स्त्री जर घरातली कामं करत नसेल तर गल्लीतल्या बायका किंवा त्या परिसरातील बायका लगेच एकत्र जमतात आणि त्यांवरती भाष्य करतात, त्याच्यावरती टीका करतात. पण ते हे करत असताना त्या हा विचार नाही करत की ती स्त्री नेमकं असं का करते, तिची नेमकी काय भूमिका आहे त्याकडे, त्या मागची, किंवा ती आपल्या आयुष्याकडे काय म्हणून बघते आहे, ती स्वतःचं अस्तित्व शोधते आहे का. आणि मग जर ती ते करत असेल तर आपण तिच्याशी पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं, तिला पाठबळ द्यायला हवं, तिची इच्छाशक्ती जाणून घ्यायला हवी. आणि हे करत असताना तिच्यावर गॉसिप करण्यापेक्षा आपण तिला समजून घेतलं पाहिजे, कारण आपणही एक स्त्री आहोत आणि जर ती परिवर्तनाचा भाग बनू पाहत असेल तर आपण तिला पाठिंबा द्यायलाच हवा. कारण आपण त्या दुःखातून, त्या वेदनेतून गेलेलो असतो आणि परंपरेतून चालत आलेले विचार घेऊन जगण्यापेक्षा आजच्या काळात आपल्याला कसं राहता येईल, आपलं अस्तित्व कसं निर्माण करता येईल. आजही आपण राजकारणामध्ये पाहतो की कायम आरक्षणाची मागणी होती आणि आरक्षण दिल्याही जातं, पण बऱ्याच वेळी आपण असं पाहतो, विशेषतः ग्रामीण भागात आपण असं चित्र पाहतो की केवळ ती स्त्री तिचं नाव त्या ठिकाणी नोंदवण्यात आलेलं असतं, पण पुरुषच त्या राजकारणात सक्रियपणे सहभाग नोंदवत असतो. पण हे
हे कुठे ना कुठे ती स्त्री हे का करते, कारण ती आजही आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेखाली दबली जाते, कारण तिला ते स्वातंत्र्य आजही नाही आहे. खरं तर स्त्रियांनी हे जी बंधनं आहेत ती झुगारायची ही खरी वेळ आहे. कारण आज हा काळ असा नाही मित्रांनो की स्त्रियांनी घरात बसून राहिलं पाहिजे आणि चूल आणि मुलंच केलं पाहिजे. आज आकाशात झेप घेण्याची तिची क्षमता आहे, तिची बुद्धिमत्ता इतकी तीव्र आहे की ती स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या बळावर ती निर्माण करू शकते. पण आणि हा पुरुष प्रधान व्यवस्थाच त्याला जबाबदार आहे असं अजिबात नाही आहे, कारण हे करत असताना स्त्री स्वतः देखील कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींना जबाबदार आहे. कारण ती स्त्री ज्यावेळी हे सगळं करत असते त्यावेळी ती हा विचार करत नाही की ही जी संधी आहे, ही जे स्वातंत्र्य आपल्याला मिळतं आहे ते आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करण्याची एक संधी आहे असं ती त्याकडे पाहत नाही. आणि हे करण्याची ही वेळ आहे, कारण आपण अनेक वेळा असं पाहतो की एखादी स्त्री जर आपल्या परिवर्तनाचा भाग पाहत असेल, ती नवीन परिवर्तनाला अंगीकारत असेल, आपल्या इच्छा आकांक्षा यांना महत्त्व देत असेल, तर अशा वेळी समाजात तिला दूषणं दिली जातात किंवा तिला नाव ठेवली जातात. पण हे न करता आपण त्या स्त्रीला समजून घेतलं पाहिजे, तिच्या भावना काय आहे, तिच्या आपल्या जीवनाकडे बघण्याची नेमकी दृष्टी काय आहे, तिची स्वप्न काय आहेत आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम आपण करायला हवं. केवळ हे करून न थांबता आपलं अस्तित्व निर्माण करून ते कसं टिकवून ठेवता येईल, आपल्या स्वातंत्र्याकडं सकारात्मक दृष्टीनं कसं पाहता येईल, त्याचा अधिकाधिक संधी म्हणून कसा फायदा करून घेता येईल याचा उपयोग करायला हवा. आणि त्या संधीचं सोनं करून ते अस्तित्व कायम अबाधित राखण्यासाठी कसं आपण सक्षम व्हायला हवं, काळानुरूप बदलण्याची क्षमता आपल्यात यायला हवी. आणि हाच आशय व्यक्त करणारी त्यांची ही कविता आहे असं मला वाटतं. आणि माझ्या दुसऱ्या कवयित्री आहे डॉक्टर अनुजा जोशी. त्यांची कविता कंबरदुखी म्हणजे दुःख ही कविता स्त्रियांची कंबरदुखी किंवा स्त्रियांची कंबरदुखीची वेदना विशद करणारी त्यांची कविता आहे. त्या कवितेत असं म्हणतात की दुखणाऱ्या कमरांच्या पोकळीत एक गर्भाशय आहे, म्हणजे निसर्गाने स्त्रियांना जी गर्भधारण करण्याची क्षमता दिलेली आहे आणि त्या क्षमतेमागे देखील तिला असह्य अशा वेदना सहन कराव्या लागतात. कारण ज्यावेळी एखादी स्त्री गर्भधारणा करते त्यावेळी 9 महिने ज्यावेळी स्त्री गर्भधारणा करते त्यावेळेपासून तिला ते असह्य वेदनांना सामोरं जावं लागत असतं. आणि ते करत असताना ज्यावेळी प्रसवते ती त्यावेळी मात्र तिला असह्य वेदनांचा सामना करावा लागतो. कारण एखादा मूल जन्माला घालत असताना तिला अपार असा आनंद झालेला असतो, कारण आपल्याकडे मूल जन्माला घालणं म्हणजे पूर्णत्वाची भावना त्या स्त्रियांमध्ये असते. आणि हे करत असताना ती त्या आनंदामध्ये ते दुःख विसरून जाते. पण जसा जसा काळ लोटत जातो, ते मूल मोठं होत जातं, तसं तसं तिची ती जी दुःख आहे ते वर येत जातं, ते उभरत जातं आणि तिला कंबरदुखी ही वेदना सुरू होते. आणि असंख्य बायका मग डॉक्टरांकडे जातात की आमची कंबर दुखते, कंबर फुटते. पण नेमकं काय होतं तर ज्यावेळी ती मुलाला जन्म देते त्यावेळी तिच्या शरीराची जी झीज झालेली असते ती भरून आलेली नसते आणि ती काम करून करून किंवा त्या मुलाचा सांभाळ करत असताना तिचं जे स्वतःकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे ते दुखणं वरती येतं. आणि हाच आशय व्यक्त करणारी त्यांची कविता आहे. आणि ह्या दुःखाच्या मागे नेमकं काय दडलंय तर दुखणाऱ्या कमरांच्या पोकळीत एक गर्भाशय आहे, म्हणजे निसर्गाने दिलेली जी देण आहे, तुमची जी क्षमता आहे ती तुम्ही जेव्हा करत असता त्यावेळी मात्र जसा निसर्गाला त्रास होतो किंवा जसा आपण पूर येतो किंवा दुष्काळ येतो तर हे का होतं, कारण निसर्गाला कुठेतरी वेदना होत असतात किंवा ते निसर्ग स्वतःचं संतुलन निर्माण करू पाहतो. आणि हीच असंच स्त्री देखील स्वतःचं संतुलन स्त्रियांनी निर्माण करायला हवं. आणि हे दुःख केवळ स्त्रियांनी समजून न घेता पुरुषांनी देखील ते दुःख समजून घ्यायला हवं. कारण ज्यावेळी एखादी स्त्री तुम्ही जोपर्यंत अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ती वेदना समजत नाही. आणि हेच कदाचित समजावी किंवा लोकांनी समाजाने ही समजून घ्यायला हवी हे विशद करण्यासाठी मॅडमनी ही कविता लिहिली असावी असा माझा अंदाज आहे. माझे तिसरे कवी आहेत अजय कांडर सर. खरं तर एखाद्या पुरुषाने स्त्री वेदना जाणीवेतून मांडणं फार दुर्मिळ अशी गोष्ट आहे. सरांच्या 3ही कविता या स्त्रीदुःख स्त्रीवेदना विशद करणाऱ्या आहेत. पण त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील पाण्याची समस्या विशद करणारी त्यांची एक कविता आहे बाया पाण्याशीच बोलतात. या कवितेतून सरांनी ग्रामीण भागातील स्त्रियांना जे पाणी आणण्यासाठी दुःख सहन करावं लागतं, जी पायपीट करावी लागते त्यावरती त्यांची भाष्य करणारी ही कविता आहे. सर आपल्या कवितेत असं म्हणतात की ज्यावेळी ग्रामीण भागातील स्त्रिया पाणी आणायला जातात त्यावेळी त्यांना रांगांमध्ये उभं राहून ते पाणी घेऊन यावं लागतं. कारण खेड्यापाड्या
वाड्यांमध्ये पाणी दूरवर कुठेतरी असतं आणि बायकांना मग काटेरी झाडाझुडपातून वहिवाट काढत काढत ते पाणी आणावं लागतं. आणि केवळ ते पाणी आणायला जातात असं नाही किंवा त्या वेदना सहन करतात असं नाही, तर स्त्रियांना रांगांमध्ये उभं राहावं लागतं. आणि आपण जर एखाद्या ग्रामीण भागामध्ये जाऊन पाहिलं किंवा खेड्यात गेलो, अगदी कुठल्याही ऋतूत जा, म्हणजे हिवाळा असो पावसाळा असो, आणि उन्हाळ्यात तर पाहायलाच नको अशी परिस्थिती ग्रामीण भागात असते. कारण एकीकडे उन्हाचा पारा असतो, दुसरीकडे डोक्यांवरती घामाच्या धारा असतात आणि पायांना चालून चालून झालेल्या जखमा असतात. आणि ती वेदना सहन करत करतच ती स्त्री ते पाणी आणत असते. आणि हे करत असताना सतत तिच्या डोक्यात एक विचार चालू असतो की उद्या आपल्याला पाणी मिळेल का नाही मिळेल, कारण ती आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि हेच आशय किंवा हेच दुःख विशद करणारी ही कविता आहे. ग्रामीण भागातील पाण्याची समस्या किती भयंकर आहे, कारण शहरी भागातल्या लोकांकडे पाण्याचा मुबलक साठा आहे, पण त्याचं योग्य विनियोग त्या ठिकाणी केला जात नाही. आणि ग्रामीण भागात मात्र एकीकडे पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि हीच परिस्थिती या कवितेतून मांडली आहे. आपण कायम दुष्काळाविषयी बोलतो आणि दुष्काळ म्हटलं की शेतकरी वर्ग आपल्यासमोर उभा राहतो, पण त्या दुष्काळाची झळ केवळ त्या शेतकरी वर्गाला पोहोचत नाही, तर ग्रामीण भागातील स्त्रियांना देखील त्याची झळ पोहोचते. आणि हीच कवितेचा आशय या ठिकाणी आहे असं मला वाटतं. ह्या कवितेच्या काही ओळी मी तुमच्यासमोर ठेवू इच्छिते. बाया पाण्याशीच बोलतात, बाया पाण्याशीच बोलतात, एक घागर भरत नाही दुसरी रिकामीच, तरीही रांगा जातात वाढत. बाया झऱ्यापाशी उभ्या, अटत चाललेल्या झऱ्यासारख्या तुटक बोलत. डोंगरातील झरा वाचवू पाहतोय जीव, तिथे सर्वांचेच प्राण तहानलेले. चढणीचा घाट चढून उतरून बायांच्या पायांना गोळे आणि डोळे ओले. सुकून जावा कोंब तसा वाळून गेला जीव, सुकून जावा कोंब तसा वाळून गेला जीव, सोसत उन्हाच्या झळा थेंबा थेंबाचं पाणी त्या करू पाहतायत. किती वाढत जातो उन्हाळा झऱ्यावर पहारा ठेवताना, किती वाढत जातो उन्हाळा झऱ्यावर पहारा ठेवताना. दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात, दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात. म्हणजे ज्यावेळी पाणी आणून त्या झऱ्यातलं किंवा त्या ठिकाणचं पाणी संपतं, त्यावेळी उद्या पाणी भेटेल की नाही ह्या आशेने त्या झऱ्याकडे पाहत असतात. आणि हे करत असताना त्यांना असह्य वेदना किंवा त्यांच्या मनामध्ये पाणी भेटेल की नाही ही भावना असते. आणि उन्हाळा वाढत जातो आणि तसं ते पाणी त्या ठिकाणचं अटत जातं आणि म्हणून बाया कायम पाण्याचा विचार करत असतात. आणि हेच दुःख विशद करणारी ही कविता आहे. या कवितांचा आशय हाच असेल असं माझं अजिबात म्हणणं नाही, कारण कदाचित या कवितांचा दुसरा आशय देखील असू शकतो, पण जो आशय मला जाणवला, जे दुःख मला जाणवलं ते या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही संधी दिल्याबद्दल यशवंत महाविद्यालय मराठी विभाग, कल्पक विद्यार्थी समूह आणि डॉक्टर विश्वाधार देशमुख सर यांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद.